वृक्षाणां पतये नमः. रुद्रातील वृक्षसंपत्ती वाचवा. पर्यावरणाचे रक्षण करण्यात वृक्षाचे महत्त्वाचे योगदान आहे. प्रदूषणरूपी राक्षसाने सर्वत्र थैमान घातले आहे. वृक्षतोड अतिप्रमाणात होत आहे. प्रत्येकाने जागरूक झालं पाहिजे. झाडाचे महत्त्व आपल्याला कळायला हवे. वृक्षाशिवाय मानवाचं जीवन अपूर्ण आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र सर्वत्र लहान थोरापासून पाठ आहे. वृक्षाची महती गावी तेवढी थोडीच आहे. अध्यात्मशास्त्र सांगते वृक्षाच्या ठिकाणी देवता वास करतात. आपली भारतीय संस्कृती उच्च उदात्त व सनातन आहे. पूर्वी औषधीसाठी वनस्पतीची फांदी तोडायची असेल तर आधी पूजा करून तिची परवानगी घेतली जाते. पण आज वृक्षाची सर्रास कत्तल होत आहे. परोपकाराय फलंती वृक्षाः. वृक्ष दुसऱ्यांना आपली गोड फळे देतात. एक सुभाषितकार म्हणतात, छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषायुव. अर्थ, वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून जनास सावली देतात, फळे देतात. खरोखरच वृक्ष सत्पुरुष आहेत. नारायणोपनिषदात पुण्यवान पुरुषांना बहरलेल्या वृक्षाची उपमा दिली आहे. यथा वृक्षस्य सपुष्पितस्य दूराद गंधो वाति एवं पुण्यस्य कर्मणः दूराद गंधो वाति. अर्थ, फुलांनी बहरलेल्या वृक्षाचा वास दूरवर पसरतो, तसा पुण्यकर्माचा वास दूरवर पसरतो. हा सारा निसर्ग नटून थटून उभा आहे. वृक्षविलीच्या रूपात पण मानव त्याला ओरबडतो आहे. एका संस्कृत कवितेत वृक्षाने आपलं मनोगत मानवाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरे मानवा, मला वाढव, मला जगव, माझं पालन कर. फुलांनी, पानांनी, फळांनी मी पृथ्वीला आनंद देतो. सतत पर्यावरणाचा समतोल राखणे, रक्षण करणे हे लोकांच्या कल्याणाचे कारण अतिशय उपकारक आहे. ही पूजनीय सृष्टीदेवता खरोखर माझी आई शोभून दिसते. हे मानवा, तिच्या उत्कर्षासाठी मी मग्न आहे. अशी ही गंध गुणवती, अजिंक्य, नित्यपुष्ट होणारी पृथ्वीरूप लक्ष्मी, सर्व भूतांची माता, तिच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी सतत प्रयत्नशील आहे. तरी हे मानवा, कृपा करून मला तोडू नको, अशी वृक्ष विनवणी करतो. मानवांनी ह्या वृक्षाच्या आक्रोशाला वाचा फोडली पाहिजे. जगाच्या पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे त्याला प्रत्येकाने जागरूक होऊन हा विनाश थांबवला पाहिजे. श्री रुद्रात भगवान शंकर हे वृक्षाच्या रूपात जगाचा मालक पती अशा व्यापक रूपात वर्णन आहे. भगवान शिवाला अभिषेक करताना रुद्राध्याय म्हटला जातो. त्याला शतरुद्रीय पण म्हणतात. शतरुद्री किंवा रुद्राध्याय यात भगवान शिवाचे सर्वव्यापी रूपात वर्णन आहे. शिवशब्दाचा अर्थच कल्याण असा आहे. सर्वम शिवमयम जगत असे म्हटले जाते. आपल्याला जर जगाचे कल्याण करावायचे असेल तर वृक्षतोड नक्कीच थांबवावी लागेल. प्रत्येक वृक्षात भगवान शिवाचा वास आहे, अस्तित्व आहे. या रुद्राध्यायाचे 2 भाग पडतात, नमक विभाग आणि चमक विभाग. नमकाचे 11 अनुवाग याला अध्याय पण म्हणतात व चमकाचे पण 11 अनुवाग याला चमक म्हणतात. यात नमक विभाग व चमक विभागातील वृक्षाविषयी माहिती एकत्रित केली आहे व त्यानुसार अर्थ लावण्याचा असे प्रयत्न केलेला आहे. हे वृक्षाविषयीचे मंत्र पहा. नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः. हरितपर्णे हे जणू काय केश धारण करणाऱ्या वृक्षरूप रुद्राला नमस्कार असो. नमस्सस्पिंजराय त्विषीमते. कोवळ्या गवताप्रमाणे कांतिमान शरीर धारण करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. नमो हरिकेशाय. अनुवाक नमक, अनुवाक दुसरा. अर्थ, हरित वर्णाचे केस धारण करणाऱ्या वृक्षरूप रुद्राला नमस्कार असो. वृक्षाणां पतये नमः. मंत्र 9. नमक, अनुवाक दुसरा. अर्थ, वृक्षाचा पालन करता अशा रुद्राला नमस्कार असो. वारिवस्कृताय. मंत्र 11. नमक, अनुवाक दुसरा. अर्थ, धन उत्पन्न करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. औषधीनां पतये नमः. मंत्र 19. नमक, अनुवाक दुसरा. अर्थ,
औषधी वनस्पतीचे रक्षण करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. नमो वन्याय च कक्षाय च. मंत्र 9वा. अनुवाक 6वा. अर्थ दाट अरण्यातील वृक्षरूप रुद्राला नमस्कार असो. तसेच शुष्क अरण्याच्या स्वरूपातील वृक्षहीन अरण्य रुद्राला नमस्कार असो. कक्षाय उत्पादक भूमीतील लतादी स्वरूपाच्या रुद्राला नमस्कार असो. नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः. मंत्र 7वा. नमक अनुवाक 8वा. अर्थ हिरवीगार पाणी हे जणू काय केस धारण करणाऱ्या वृक्षरूपी रुद्राला नमस्कार असो. नम षष्प्याय च. मंत्र 16वा. नमक अनुवाक 8वा. अर्थ नदी तीरावरील कोवळ्या गवताच्या स्वरूपातील सुशाकाश नावाचे दर्भ त्या स्वरूपातील रुद्राला नमस्कार असो. नमो शुष्काय च हरित्याय च. मंत्र 9वा. नमक अनुवाक 9वा. अर्थ वाळलेल्या रसरहित पदार्थ स्वरूप व हिरव्यागार म्हणजे जीवन रसाने रसलेल्या पदार्थ स्वरूप रुद्राला नमस्कार असो. नमो लोप्याय चौलप्याय च. मंत्र 10वा. अनुवाक नमक अनुवाक 9वा. गवतसुद्धा उगवणार नाही अशा ओसाड व गवताळ भूमी स्वरूप रुद्राला नमस्कार असो. नमक पर्ण्याय च पर्णशद्याय च. पानाच्या स्वरूपातील रुद्राला व पाचोळा स्वरूपातील वाळलेल्या पानाचा ढीग रुद्राला नमस्कार असो. नमक अनुवाक 9वा. म्हणजे अशा प्रकारे वाळलेला पाचोळा कुणी शेतकऱ्यांनी जाळू नये, कुणी आपल्या बागेतील पाचोळा जाळू नये. त्याचा उपयोगसुद्धा खत म्हणून जमिनीची सुधारणा करण्याकरता होतो. तरी कृपया हे लक्षात ठेवले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे. परमे वृक्ष आयुधम. नमक अनुवाक 10वा. अर्थ तुझी आयुध जी त्रिशूळ उंच अशा वडाच्या अथवा पिंपळाच्या झाडावर ठेव. हे वृक्षेषु सत्पिंजरा नीलग्रीवा विलोहिता. मंत्र 5वा. अनुवाक 11वा. अर्थ निळकंठ तांबूस रंगाचे व पिंगट रंगाचे रुद्रगण जे वृक्षावर राहतात त्यांची धनुष्ये आम्ही दूर ठेवतो. अशा प्रकारे नमक अध्यायातील प्रत्येक मंत्रात परमेश्वर श्री रुद्र हा वृक्षस्वरूप आहे. परमेश्वर वृक्षाच्या रूपाने पाने, फुले, फळे, लता, वेली याने नटून आपल्या समोर उभा आहे. यालाच आपण निसर्ग म्हणतो. या निसर्गातील वृक्षसंपत्तीची कोणतीही वस्तू टाकावू नाही. वाळलेल्या पाचोळा स्वरूपात तो आहे. सेंद्रिय शेतीत कुजवून आपण त्या पडलेल्या पालापाचोळ्याच्या खत करतो. परमेश्वर सर्वत्र आहे म्हणून जिवंत पण आहे. आपण मात्र निसर्ग मित्र आहे, सखा, बंधू, परमेश्वर म्हणून त्याची काळजी घ्यावी हे आपले परम कर्तव्य आहे. वृक्षामुळे निसर्गाचा समतोल राहतो. आता आपण रुद्राध्यायातील चमक विभागात मानव परमेश्वराकडे म्हणजे निसर्गाकडे काय मागणी करतो ते पाहू. औद्भिद्यांचमे. चमक अनुवाक 4था. अर्थ वृक्षविलीच्या स्वरूपातील संपत्ती मला प्राप्त होवो. वृक्षविलीची उपज मला प्राप्त होवो. वनसंपत्ती. बृहयश्चमे, यवाश्चमे, माशाश्चमे, तिलाश्चमे, मुग्धाश्चमे, खलवाश्चमे. चमक अनुवाक 4था. अर्थ भात, जव, उडीद, तीळ, मूग, चणे मला प्राप्त होवो. गोधुमाश्चमे, मसूराश्चमे, प्रियंगवश्चमे. चमक अनुवाक 4था. नवश्चमे, शामाकाश्चमे, निवाराश्चमे. अर्थ गहू, मसूर, राळे, बारीक भात, सावा, एक प्रकारचे तृणधान्य आणि देवभात हे मला मिळो. चमक अनुवाक 4था. वनस्पतयश्चमे. चमक अनुवाक 5वा. अर्थ हे रुद्रा तुझ्या कृपेने मला वनस्पती प्राप्त हो. विरुधश्चमे. चमक अनुवाक 5वा. अर्थ विरुध म्हणजे वेली, लता तुझ्या कृपेने मला प्राप्त हो. कृष्णपच्चंचमे, अकृष्णपच्चंचमे. चमक अनुवाक 5वा. हे कृष्णपंचंचमे म्हणजे शेती करून पिकविलेले धान्य, आपण जसं शेतात पिकवतो तसं. अकृष्णपंचंचमे म्हणजे आपोआप उत्पन्न होणारे धान्य, दोन्ही काय मला प्राप्त हो. विध्मश्चमे. चमक अनुवाक 8वा. अर्थ हे रुद्रा मला समिधा दे. बर्हिश्चमे विधीवर पसरवायचे दर्भ मला दे. चमक अनुवाक 8वा. या चमक विभागात 8व्या अनुवाकात ज्या वस्तू वनस्पतीपासून तयार झालेल्या आहेत त्याची आपल्या व्यवहारात यज्ञात उपयोगिता आहे.
त्या वस्तू मला तुझ्या कृपेने प्राप्त होवोत। श्रुवष्टमे वटपत्राश्च म्हणजे वटपत्राच्या मुखाच्या आकाराची लाकडी फळे, श्रुवष्टमे म्हणजे अर्थ लाकडी फळी मला प्राप्त होऊ। चमक अनुवाक आठवा। चमसाष्टमे यज्ञातील लहान लाकडी फळ्या, चमक अनुवाक आठवा। अशा प्रकारे रुद्रा श्री रुद्रशिव विश्वरूप नटलेला आहे। नमकात वनस्पतीमध्ये श्री रुद्राला नमस्कार केला तर चमकात त्या परमेश्वराला मागणी केली आहे। हे रुद्रा, तुझ्या कृपेने मला वनस्पती प्राप्त होत। एवढे अध्यात्मशास्त्र जबरदस्त असताना वनस्पतीची कत्तल करत आहोत। भगवान रुद्रावर, शिवावर, चैतन्यावरच आपण हल्ला करत आहोत। आपण आपला विनाश घडवून आणत आहोत। म्हणूनच म्हणतात धर्म येव हतो हंती धर्मो रक्षित रक्षतः। आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपले रक्षण करील। आपणच धर्माचा नाश केला तर आपला नाश अटळ आहे। दुसऱ्यांना जगवणं हा आपला धर्म आहे। वनस्पतींना प्रेमाने वाढवा, जगवा हे मानवाचा धर्म आहे। निसर्ग नियमाचं तंतोतंत पालन करतो। निष्ठेनं सृजती इति निसर्ग। निसर्ग नियमाच्या विरोधात मानवाने जाऊ नये। स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगू द्या, ही सर्व मानवांना कळकळीची विनंती आहे। लेखिका सौ महानंदा खके, मुक्काम पोस्ट 4 ठाणा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। माझं हे काय करेन तेच पण नंबर 83 80 86 51 08।